नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आलेले लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात आहे. तर पाहू शकता 9 नोव्हेंबरची ही अपडेट आहे. 6व्या-7व्या हप्त्याच्या पैसे वाटपाची संदर्भात महत्त्वाची माहिती स्वतः माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी दिलेली आहे. तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. त्या अगोदर सर्व महिलांना, माता भगिनींना विनंती आहे, सर्वांनी व्हिडिओला लगेच लाईक करा. चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेच्या छोट्यातली छोटी आणि मोठ्यातली मोठी अपडेट सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळते. त्यासाठी सर्वांनी व्हिडिओला लगेच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणींपर्यंत शेअर करा, तुमच्या नातेवाईकांना देखील शेअर करा आणि जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे जेणेकरून सर्वांना महत्त्वाचे अपडेट पाहायला मिळणार आहे. तर बघा, संपूर्ण जी काही माहिती आहे ती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तुमचे जे काही पैसे आहेत ते या ठिकाणी वाटप होणार आहे. त्यासोबतच पैशांची जी काही रक्कम आहे तर ती रक्कम देखील वाढ झालेली आहे. रक्कम जी आहे ती रक्कम वाढ झालेली आहे. आता ती रक्कम वाढ किती रुपयांची झालेली आहे ते देखील आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी सर्व महिलांनी, माता भगिनींनी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे जेणेकरून संपूर्ण माहिती तुम्हाला कळून जाणार आहे. तर थोडाही वेळ वाया न घालवता लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर नेहमीप्रमाणेच आपण संपूर्ण माहिती या ठिकाणी पुराव्याच्या सहितच पाहणार आहोत. थोडाही वेळ वाया न घालवता लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करणार आहोत आणि संपूर्ण माहिती पुराव्याच्या सहितच पाहणार आहोत. तर लगेच आपण सुरुवात करूया. तर बघा, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आहोत. नेहमीप्रमाणे संपूर्ण माहिती आपण पुराव्याच्या सहितच पाहत असतो. तर पुरावा आपल्या समोर आहे, पाहू शकता. लाडकी बहीण योजना. तर बघा, लाडक्या बहिणींना डिसेंबर महिन्याच्या हप्त्यात 1500 ऐवजी 2100 रुपये मिळणार. या ठिकाणी प्रश्नचिन्ह आपल्याला पाहायला मिळते. बघा, 1500 रुपयांच्या ऐवजी 2100 रुपये मिळणार असल्याची ह्या ठिकाणी आपल्याला जी काही आश्वासन आहे, जो काही जाहीरनामा आहे तो प्रसिद्ध केलेला आहे महायुती सरकारने. आता बघा, लाडकी बहीण योजना जी आहे, ज्या सरकारने आणली त्या सरकारने या ठिकाणी 2100 रुपये देण्याचा निर्णय घेतलेला आहे, म्हणजे 600 रुपयांची वाढ या ठिकाणी या योजनेमध्ये केलेली आहे. तर बघा, संपूर्ण माहिती आपण पाहूया. राज्य सरकारने काही महिन्यांपूर्वी महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सुरुवात केली होती. आता ही जी योजना आहे ती लोकप्रिय ठरलेली योजना आहे, सर्वात लोकप्रिय झालेली योजना आहे आणि सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आपल्याला पाहायला मिळते. सर्वात लोकप्रिय, यामध्ये जवळपास 2.5 कोटी महिलांनी आत्तापर्यंत अर्ज केलेले आहेत. तुम्ही देखील अर्ज केलेला असेल आणि तुम्हाला देखील आत्तापर्यंतचे जे काही 5 हप्ते ते मिळाले असतील. 7,500 रुपये तुम्हाला मिळाले असतील. ज्या ज्या महिलांना 7,500 मिळाले त्यांनी कमेंट बॉक्समध्ये 7,500 रुपये मिळाले लिहून पाठवायचे. ज्यांना 0 रुपये मिळाले त्यांनी 0 रुपये लिहून पाठवा. तुम्हाला देखील काळजी करायचं कारण नाही. स्वतः माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितले, अर्ज भरून देखील पैसे आले नसतील तर तुम्हाला देखील पैसे येणार आहेत. त्यामुळे काळजी करायचं नाही आहे. पैसे कधी येतील तर त्या संदर्भात महत्त्वाचं लक्षात घ्या. बघा, मी तुम्हाला सांगत नाही आहे आज येणार, उद्या येणार, परवा येणार सांगत नाही आहे, कारण आचारसंहिता सुरू आहे आणि आचारसंहितेच्या काळात कुठल्याही पद्धतीचे पैसे पाठवले जात नाही. सध्या आचारसंहिता सुरू आहे आणि आचारसंहितेमध्ये पैसे येत नाही. सर्व महिलांनी लक्षात घ्यायचं आहे. जर तुम्हाला कोणी सांगत असेल आजपासून सुरू, उद्यापासून सुरू, तर ते शक्य नाही, कारण आचारसंहिता लागू झालेली आहे आणि त्यामुळे पैसे मिळणार नाहीत. सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे. आता पुढची महत्त्वाची अपडेट काय बघा. महत्त्वाचं म्हणजे काय, जर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत मग तुम्ही ही अपडेट का पाहतायत. तर बघा, पैसे तुम्हाला सध्या मिळणार नाहीत, परंतु आचारसंहिता 25 नोव्हेंबरला संपणार आहे. आज जर आपण पाहिलं तर 9 तारीख आहे, म्हणजे जवळपास आपण 10 दिवस पकडू. 10 तारीख आहे, आजपासून जवळपास 15 दिवसात तुमची आचारसंहिता संपेल आणि आचारसंहिता संपली की लगेच तुम्हाला पैसे मिळणार आहे. त्या संदर्भाची माहिती माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी दिली. एकनाथजी शिंदेसाहेब यांनी दिलेल्या माहितीवर, बातमीवर तर तुमचा विश्वास आहे ना, तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर बघा, लगेच आपण सुरुवात करूया. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना प्रति महिना 1500 रुपयांची आर्थिक मदत केली जाते. दरम्यान, राज्यातील विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्याआधी सरकारने ऑक्टोबर महिन्यातच नोव्हेंबरचे पैसे दिले आहेत. म्हणजेच तुम्हाला ऑक्टोबरचे 1500 आणि नोव्हेंबरचे 1500 असे 3,000 रुपये तुम्हाला अगोदरच वाटप केलेले आहेत. ठीक आहे. आता बघा, म्हणजेच ऑक्टोबर महिन्यात पात्र महिलांना 3,000 रुपये मिळालेले आहेत. अशावेळी आता डिसेंबर महिन्याच्या हप्त्यात 1500 ऐवजी 2100 रुपये मिळणार, याची तुफान चर्चा रंगली. बघा, तुफान चर्चा आहे. आता 1500 ऐवजी 2100 मिळणार म्हणून. जर महाविकास, समजा महायुतीचं सरकार आलं तर 2100 मिळतील, महाविकास आघाडीचं आलं तर 3,000 रुपये मिळणार आहेत. त्यांनी जाहीरनाम्यात तसं घोषित केलेलं आहे. तर बघा, असं खरंच होणार आहे का, याची आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. खरंच तुम्हाला 2100 रुपये मिळणार आहेत का, 3,000 रुपये मिळणार आहेत का, ते आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत. तर बघा, महिलांना खरंच 1500 ऐवजी 2100 रुपये मिळणार. शिंदे काय म्हणाले, तर बघा, जर आपण पाहिलं
कोल्हापूरमधून शिरोळ येथील प्रचार सभेत बोलताना मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब म्हणाले की ही निवडणूक लाडक्या बहिणींच्या योगदान व शुभेच्छांवर जिंकणार आहे. लाडकी बहीण सुपरहिट झाली आहे. ज्यांच्या खात्यात पैसे जमा झाले नाहीत त्यांच्या खात्यात डिसेंबरमध्ये जमा होतील. बघा, मी तुम्हाला सांगितलं आहे, ज्या महिलांनी अर्ज भरले त्यांना पैसे मिळाले नाहीत त्या महिलांसाठी देखील दमदार अपडेट आहे. जर तुम्हाला पैसे मिळाले नाहीत तर तुमच्या खात्यात देखील डिसेंबरमध्ये पैसे जमा होतील. लाडकी बहीण योजनेमुळे विरोधकांच्या छातीत धडकी भरली आहे. सावत्र भाऊ लाडकी बहीण योजना बंद करण्यासाठी न्यायालयात गेले आहेत. लाडक्या बहिणींना पैसे दिले, यात आम्ही काय पाप केलं असा प्रश्न त्यांनी विचारलेला आहे. तुम्हाला काय वाटतंय, लाडकी बहीण योजना चांगली आहे का? जर तुम्हाला वाटत असेल चांगली आहे, योजना सुरूच राहायला पाहिजे, तर कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी योजना सुरूच राहायला पाहिजे लिहून पाठवायचं आहे. सर्व महिलांनी, सर्व माता भगिनींनी लिहून पाठवा. आतापर्यंत महिलांना 1500 रुपये देण्यात आले आहेत. मात्र निवडणुकीनंतर पुन्हा आपलं सरकार आलं तर लाडकी बहीण योजनेच्या पैशात वाढ करून ते दरमहा 2100 रुपये एवढे देण्यात येतील, अशी मोठी घोषणा मुख्यमंत्री शिंदेंनी यावेळी केलेली आहे. तर बघा, जर आपण या ठिकाणी पाहिलं, स्वतः माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी घोषणा केलेली आहे. जर आपलं सरकार पुन्हा आलं तर 2100 रुपयांची या ठिकाणी तुम्हाला पैसे जे ते देण्यात येतील. म्हणजेच सध्या तुम्हाला 1500 रुपये देता येतात, तर त्यामध्ये 600 रुपयांची वाढ झाली आहे. 2100 रुपये तुमच्या अकाउंटला जमा होणार आहे. आता बघा, पुढचा हप्ता कधी येणार आहे, तर डिसेंबर महिन्याचे पैसे खात्यात कधी जमा होणार, हा प्रश्न सर्व महिलांना पडलेला आहे. की बघा, भरपूर दिवसांपासून सुरू आहे. म्हणजे जवळपास ऑक्टोबरला तुम्हाला शेवटचे पैसे मिळाले होते, ऑक्टोबरच्या 10 तारखेपर्यंत. आता बघा, जर आपण पाहिलं तर ऑक्टोबर, नोव्हेंबरची आज जवळपास 9 तारीख आहे. म्हणजे जवळपास 1 महिना झालेला आहे. 1 महिना झाल्यानंतर आता 20 नोव्हेंबरला ह्या ठिकाणी मतदान आहे, 23 नोव्हेंबरला मतमोजणी आहे आणि 25 नोव्हेंबरला आचारसंहिता संपते. म्हणजे जवळपास 2 महिने झालेले. 2 महिन्यांच्या कालावधीमध्ये आम्हाला पैसे मिळाले नाहीत. तुमचे पैसे दिवाळीमध्ये खर्च झाले आहेत, तर 25 नोव्हेंबरपर्यंत ह्या ठिकाणी पैसे तुम्हाला मिळणार नाहीत. परंतु 25 नोव्हेंबरच्या नंतर पैसे मिळणार असल्याची माहिती माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी दिली आहे. मग आता जे काही सरकार येईल तो निर्णय त्या सरकारचा असणार आहे. तर संपूर्ण माहिती बघा, मुख्यमंत्री शिंदे यांनी लाडकी बहीण योजनेच्या डिसेंबर महिन्यातील 6व्या हप्त्याबाबत मोठी अपडेट दिली आहे. ते म्हणाले, आचारसंहितेमुळे लाडक्या बहिणींना दिले जाणारे पैसे लांबणीवर पडू नयेत म्हणून आम्ही नोव्हेंबर महिन्याचे पैसे ऑक्टोबर महिन्यातच दिलेत. राज्यात विधानसभेची निवडणूक 20 नोव्हेंबर रोजी आहे. बघा, मी तुम्हाला सांगितलं, मतदान 20 नोव्हेंबरला असणार आहे. 23 नोव्हेंबरला मतमोजणी होईल, निवडणुकीचा निकाल लागेल आणि या निकालानंतर आम्ही महिलांना डिसेंबर महिन्याचे पैसे नोव्हेंबर महिन्यातच देणार आहोत. पाहू शकता बघा, नोव्हेंबर महिन्यातच तुम्हाला पुढचा हप्ता जो आहे तुमच्या अकाउंटला जमा होणार आहे. स्वतः माननीय मुख्यमंत्र्यांनी माहिती दिली आहे. नोव्हेंबर महिन्यामध्येच, म्हणजेच 25 नोव्हेंबरला आचारसंहिता संपली की त्यानंतर केव्हाही तुमच्या अकाउंटला पैसे जमा होऊ शकतात 25 नोव्हेंबरच्या नंतर. कारण आचारसंहिता संपली म्हणजेच कुठल्याही पद्धतीचे योजनेवर बंधनं राहत नाही आणि त्यामुळे तुम्हाला पैसे जे ते नोव्हेंबर महिन्यातच मिळणार असल्याची माहिती स्वतः माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिलेली आहे. तर अशा पद्धतीची दमदार अपडेट होती. सर्व महिलांना, माता भगिनींना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.